नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी प्रकरण 6वे समसंबंध हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, समसंबंध या घटकाअंतर्गत आपल्याला शब्दसंग्रह प्लस आकृत्या असतात. त्यांच्या 3 आकृत्या दिल्या जातात. चौथ्या आकृतीशी आपला काय संबंध आहे, जसा दोन गोष्टींचा, दोन संख्या दिल्या त्या दोन संख्येचा जसा परस्पर संबंध असतो, तिसऱ्या संख्येचा देखील चौथ्या संख्येशी काहीतरी संबंध असतो. तो संबंध शोधून आपल्याला त्यामध्ये योग्य संख्या, त्याचप्रमाणे शब्दांचं देखील असतं आणि आकृत्यांचं देखील असतं. तर बघा, ह्यामध्ये काय काय असतं. शब्दसंग्रह सुरुवातीला आपण पाहणार आहोत. 6.1 शब्दसंग्रह. यामध्ये पहिल्या पदाचा जसा समसंबंध आहे, मग ते शोधताना कसं, मग ते एकतर समानार्थी शब्द असू शकतात, विरुद्धार्थी शब्द असू शकतात, समूहदर्शक शब्द, रंग, रूप, गुण, चव, अशा वेगवेगळ्या गोष्टींशी संबंधित त्यांचा संबंध असतो आणि त्या आधारे आपल्याला चौथा प्रश्नचिन्हाच्या जागी जे येणारा शब्द असतो तो शोधून काढायचा असतो. पहा, सर्वांनी पान मध्ये 239 काढा. पाहूयात आपण शब्दसंग्रह यातील समसंबंध. बघा, पहिला प्रश्न आहे भारत देश तर महाराष्ट्र. भारत हा देश आहे तर महाराष्ट्र, मग भारत जसा देश आहे, सो द ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. थोडासा नेटला प्रॉब्लेम येत आहे. नाग बिंदू प्रश्नचिन्ह. मग काय म्हटलेलं आहे तिथे आपल्याला, नागपंचमीला जसा म्हणजेच काय तर पोळा. हा, तर मग ह्या पोळ्याला आपण काय, कशाची पूजा करतो, तर बिंदू म्हणजेच पोळा, पोळ्याला आपण करतो बैलाची पूजा. मग ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नंतर प्रश्न तिसरा आहे की शब्द आहे लोंगर, तर हरिणाचं काय, शावक, काफिला, कळप ही टोळी. तर हरणांचा काय असतो, कळप. पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा आहे मिलीमीटर, किलोमीटर की डेकामीटर. आता मिलीग्राम हे छोटं आहे आणि ग्रॅम हे त्यापेक्षा मोठं आहे. मग मीटर हे छोटं, त्याच्यापेक्षा मोठं काय असणार आहे, मीटर पेक्षा मोठं असणार आहे किलोमीटर. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. कोल्हा प्रश्नचिन्ह कुत्रा इमानी. जसा कुत्रा इमानी असतो तसा कोल्हा काय असतो, शहाणा, धूर्त, रानटी की भामटा. तर कोण असतो, कोल्हा असतो धूर्त. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. झाड, अरण्य. अरण्यामध्ये काय असतात, झाड असतात. तर मनुष्य कुठे असतात, मित्र, जग, कुटुंब की समाज. तर समाजामध्ये काय असतात, मनुष्य. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. जहाज, दीपस्तंभ, प्रवासी, पंथस्थ, वाटाड्या, वाहन की मार्ग. प्रवासी काय असतात, वाटाड्या. ऑप्शन नंबर 2. प्रश्न 8 आहे अन्न प्रश्नचिन्ह पाणी, पाणपोई. पाणी मिळण्याच्या जागेस आपण पाणपोई म्हणतो, तसं अन्न मिळण्याच्या ठिकाणच काय म्हणतात, खानावळ, धर्मशाळा, स्वयंपाकगृह की अन्नछत्र. तर पहा, स्वस्त म्हणजे फ्री मध्ये, म्हणजे फुकट मिळण्याचं, अन्न मिळण्याचं ठिकाण असतं अन्न छत्र. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. दगड, ठिणगी, म्हणजे दगड एकमेकांना घासल्यानंतर काय होतं, ठिणगी. तसे ढग एकमेकांना घासल्यानंतर काय होतं, गडगडाट, वीज, पाऊस की थेंब. मग काय सांगा बरं, काय ऑप्शन होतं ढग एकमेकांना झाल्यानंतर, तर वीज. ऑप्शन नंबर 2. हत्ती, सोंड, उंट, वाळवंट, तोंड, वाळवंटातील जहाज की मदार. काय आहे, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. माकड, मदारी, अस्वल. माकडाचा खेळ करणाऱ्याला आपण मदारी म्हणतो. तर अस्वलाचा खेळ करणारा कोण असतो, डोंबारी, बहुरूपी, दरवेशी की गारुडी. मग कोण आहे, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी. आता इथे कोणाच्या ऐवजी शामृगाचं तेवढं करेक्शन करून घ्या. अस्वलाचा खेळ करणाऱ्याला म्हटलं जातं दरवेशी. पुस्तक, वाचन, वही. पुस्तकाचा वापर आपण वाचनासाठी करतो, तो वहीचा काय, पाठांतर, पाने, लेखन की पेन. तर वहीचा वापर आपण लेखनासाठी करतो. ऑप्शन नंबर 3. तळणे, भजी, आंबवणे. भजी आपण तळून करतो, तर मग आंबवून कोणता पदार्थ करतो, वडा, शिरा, पोळी की इडली. तर आंबवून कोणता पदार्थ केला जातो, ऑप्शन नंबर 4 इडली. देशाचे मुख्य पंतप्रधान, तर मग राज्याचं कोण मुख्य असतो, कारभार चालवणारा, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती की आमदार. तर कोण असतो, मुख्यमंत्री. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. पाणी, वाफ. पाण्यापासून वाफ होते, मग वाफेपासून काय तयार होतात सांगा बरं. प्रश्न 15. पाण्यापासून वाफ आणि वाफेपासून ढग तयार होतात. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. आता पुढे आहे 6.2. यामध्ये देखील काय असतं,
इथेही पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काहीतरी संबंध असतो. मग काय संबंध असतो? कधी कधी आकृतीच्या संख्येत फरक पडतो, बाजूत फरक पडतो, त्यांच्या रचनेत फरक पडतो, आकारामध्ये सुद्धा रेषांची संख्या जास्त होते, कधी कमी होते, दिशेत सुद्धा बदल होतो. आकृतीचा आतील भाग देखील आपल्याला तशीच आकृती पाहून मग आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी कोणती आकृती आहे याचा विचार करून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती, योग्य आकृती निवडायची असते. पहा आता आपल्याला प्रश्न आहे बघा, इथे त्रिकोणाची आकृती दिलेली आहे, पुढे चौकोन बघा, त्रिकोण चौकोन, मग पंचकोन दिलेले, पंचकोनाच्या अगोदर कोणती आकृती? इथे 3 बाजू आहेत, ओके, मग इथे 4 बाजू आहे. आता आपल्याला इथली आकृती काढायची आहे, मग इथे 5 असेल तर 5च्या अगोदर किती येणार? 4 बाजू असणारी आकृती कोणती येणार आहे मग? तर आकार देखील आपला कसा पाहिजे? तर काय आहे ऑप्शन नंबर, बघा त्यांचा प्रश्नचिन्ह देण्याचा क्रम चुकलेला आहे. समजा जर त्यांना पुढे इथे प्रश्नचिन्ह द्यायचं असेल तर ऑप्शन नंबर 4 येणार आहे. 3 रेषापासून मधली तिसरी प्रश्नचिन्ह त्यांचा इथे पाहिजे. जर इथे असेल तर आपल्याला 4 बाजूंची आकृती इथे आली असते. ओके, थोडं करेक्शन करून घ्या. बघा प्रश्न पहिला आहे, गोल त्रिकोण त्रिकोण गोल. बघा इथे उलट झाले, गोल त्रिकोण गोल सुरुवातीला त्रिकोण 2 नंबरला, मग इथे काय झाले त्रिकोण पहिल्यांदा मग गोल दुसऱ्यांदा. आता बघा इथे त्रिकोण आणि मग चौकोन, मग सुरुवातीला अगोदर काय येणार आहे? चौकोन आणि मग येणार आहे त्रिकोण. त्यांच्या दिशा बदलणार आहेत का? नाही. मग कोणता ऑप्शन करेक्ट येणार आहे पहा, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नंतर पहा प्रश्न दुसरा आहे, 2 रेषा, मग त्या 2 रेषेपासून कोण तयार केलाय? मग 3 रेषा, मग 3 रेषापासून कोणती आकृती होते पहा बरं, ऑप्शन मध्ये कोणतं दिसतंय? अगदी बरोबर, ऑप्शन नंबर 3. आता पहिल्या आकृतीत गोल दिलेला, गोलला 1 रेषा आली, तिसऱ्या आकृतीत 2 रेषा आली, मग चौथ्या आकृतीत काय होणार आहे? अजून एक रेष वाढणार आहे की नाही? मग कुठल्या आकृती येणार आहे? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. प्रश्न चौथा आहे, 1 2 3, 3 रेषापासून काय तयार झालेला आहे? त्रिकोण. मग इथे किती रेषा आहेत? 1 2 3 4, 4 रेषापासून कोणती आकृती तयार होणार आहे? अगदी बरोबर, चौकोन, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. आता इथे गोल मध्ये उभ्या आडव्या रेषा दिलेल्या आहेत, चौकोन उभ्या आडव्या रेषा, त्रिकोण उभ्या आडव्या रेषा, मग आपलं काय येणार आहे ऑप्शन बघा. प्रश्न 5वा, ऑप्शन नंबर 2. प्रश्न 6वा आहे, त्रिकोण सरळ त्रिकोण उलटा त्रिकोण, मग चौकोन चौकोनाचं काय येणार आहे? उलटा जरी केला तरी काय होणार आहे? अशीच आकृती येणार आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ऍक्शन ऑप्शन. आता बघा इथे दिलेला आहे आपल्याला चौरस, चौरसाचे 2 भाग केलेले आहेत, इथे चौरसाचे 4 भाग केलेले आहेत. मग इथे बघा चौरसाचे किती भाग केलेले आहेत, मग कुठले येणार आहे? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. 2 भाग, नंतर 4 भाग, नंतर 5 भाग, नंतर किती भाग होणार आहे? 6, नंतर 8 भाग होणार आहे. कुठल्या आकृतीचे 8 भाग आहेत? ऑप्शन नंबर 2. प्रश्न 8वा आहे, पहिल्या गोलमध्ये गुणाकाराचं चिन्ह, मग नंतर भागाकाराचं, म्हणजे गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार असतो, मग इथे गोलामध्ये अधिकचं चिन्ह आहे, अधिकच्या विरुद्ध कोणतं चिन्ह आहे? वजाबाकी, मग गोलामध्ये कोणतं येणार आहे? वजाबाकी, ऑप्शन नंबर 3. प्रश्न 9वा आहे, त्रिकोणात गोल, मग नंतर दिलेला आहे चौकोनात त्रिकोण आणि मग गोल, नंतर मधला त्रिकोण भाग गेलेला आहे. ओके, मग चौकोनात डायरेक्ट गोल, तर तिसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणात गोलात चौकोन, मग ह्यामध्ये कुठला आकृती जाणार आहे? गोल हा भाग निघून जाणार आहे. मग गोल हा भाग निघून गेल्यानंतर मग काय ऑप्शन येणार आहे आपलं? फक्त त्रिकोणात चौकोन कुठे आहे? आणि तोही चौकोन आपला कुठे येणार आहे? मध्यभागी, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. प्रश्न 10वा आहे, त्रिकोण सरळ त्रिकोण, मग उलटा केल्यावर मध्ये एक रेष झालेली आहे. मग पंचकोन, मग पंचकोन सरळ आहे तर तो काय होणार? उलटा होणार, आणि त्याच्या मध्ये एक रेष येणार आहे. मग कोणता येणार आहे? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. आता पुढे आहे 6.3, यामध्ये आपल्याला जसा आहे ना पहिल्या पदाचा जसा संबंध आहे तसाच आपल्याला दुसऱ्याचा तिसऱ्याशी संबंध शोधायचा आहे. मग तो शोधताना आपण काय करायचं? संख्येची बेरीज असेल, गुणाकार असेल, संख्याचा लहान मोठापणा असेल, संख्येचे वर्ग असतील, घन असतील, मूळ संख्या असतील, वर्ग संख्या असतील, हो की नाही, ते पाहायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला संबंध शोधायचा आहे. ओके, तर पहा पहिला प्रश्न आहे, 24 10 36, मग काय येणार आहे? 24 मधनं जर किती वजा केल्यानंतर
24 मधनं आपण 10 वजा केले तर किती येतात? 14 येतात, हो की नाही? मग तसेच 10 उत्तर येते की नाही 24 मधनं, तर 36 मधनं किती वजा केल्यानंतर? तर 16. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. 4, 16, 3. आता हे तर अगदी सोपं आहे. 4चा वर्ग 16, मग 3चा वर्ग किती येणार आहे? 9. ऑप्शन नंबर 3. 13, 15, 23. मग 13 नंतर 15 ही मूळ संख्या आहे, तर 23 नंतर कोणती मूळ संख्या येणार आहे? लगेच 13 23 नंतर 2च्या फरकाने येणार आहे 23 आणि 2 25. 11 त्रिक 33. 11 33 आणि मग 17 किती येणार आहे? 11 त्रिक 33, मग 17 त्रिक 51. ऑप्शन नंबर 2. बघा इथे 5, 25, 7 प्रश्नचिन्ह. 49, 45, 68 की 100. 5चा वर्ग 25 आहे, तर मग 7चा वर्ग काय येणार आहे? 49. ऑप्शन नंबर 1. 5, 30, 7. 5 आहे, पाचाला आपण किती, 5चा पाढा 6 पर्यंत म्हणल्यावर 30 येतात. मग 7चा पाढा आपण 6 पर्यंत म्हटल्यावर किती येणार आहे? त्याच्या पुढचा 5च्या नंतर 6 आणि मग 7च्या पुढे 8. 7 8 56. ऑप्शन नंबर 2. 40, 10, 80. बघा 10 चौक 40. मग 10ने 4ने गुणल्यानंतर 40 उत्तर येतं. मग 40ला आपण 4ने भागल्यानंतर किती उत्तर येणार आहे? 20. ऑप्शन नंबर 3. नंतर प्रश्न 8 आहे 9, 27, मग 42. आता 9, 27 म्हणजे काय? 9 त्रिक 27. मग किती त्रिक 42 येणार आहे? तर किती येणार आहे? 14 त्रिक 42. याला आपण 42ला 3ने भागितलं तरी आपल्याला लगेच उत्तर येऊन जाईल. 14. एक एक एकचा वर्ग एक असतो किंवा ह्या पद्धतीने आपण बघायचं आहे. वर्ग आहे की घन आहे? एकचा वर्ग देखील एक असतो आणि एकचा घन देखील एक असतो. मग 5चा वर्ग 25. मग इथे ऑप्शन मध्ये 25 दिसत नाहीये. याचा अर्थ काय असणार आहे? 5चा घन म्हणजे 5चा घन किती आहे आपला? 125. म्हणून ऑप्शन नंबर 3. 20, 42, 15. आता बघा इथे काय केलेलं आहे? 20ची दुप्पट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 मिळवलेले आहेत. उत्तर आलं 42. तसेच आता आपल्याला इथे काय करायचे? 15ची दुप्पट आणि त्याच्यामध्ये 2 मिळवायचे. 15ची दुप्पट 30 आणि त्याच्यामध्ये जर आपण 2 मिळवलं तर उत्तर येणार आहे 32. ऑप्शन नंबर 4. 23, 46, 25. आता बघा 23ने 2 ला गुणल्यानंतर 23 दुणे 46. मग 25ला 2 ने गुणल्यानंतर उत्तर काय येणार आहे? 25 दुणे 50. ऑप्शन नंबर 4. नंतर प्रश्न 12वा आहे 78, 76. मग 78 मधनं आपण जर 2 वजा केले तर उत्तर येतं 76. मग 84 मधनं जर 2 वजा केले तर उत्तर काय येणार आहे? 82. ओके. आता बघा 3, 6. तर मग इथे काय आलेलं आहे? उलटे 3 3 6. मग इथे 4 6 आहे, तर उत्तर काय येणार आहे? सांगा बरं तुम्ही. अगदी बरोबर 6 6 4. 6 4 4. ऑप्शन नंबर 4. बघा इथे 3 2 6 एकदाच आलेला आहे. मग इथे पण येणार आहे 6 एकदा. इथे कसं 6 एकदा आलेला आहे, 3 दोनदा आलेला आहे. मग इथे पण काय होणार आहे? 4 एकदा येणार आहे आणि 6 एकदा येणार आहे, 4 दोनदा येणार. 644. 114, 411. मग 504. मग काय घेतलेलं आहे? बघा इथे उलट घेतलेलं आहे. 4 1 1. मग 405. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. 408, 523. मग पुढचा ऑप्शन काय येणार आहे? आता हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. ओके. आता प्रश्न 7वा आहे समान पद ओळखणे. आता आपल्याला आपण शब्दसंग्रह पाहिला, आकृत्या पाहिल्या, संख्या पाहिल्या. आता इथे देखील आपण समान पद ओळखणारच म्हणजे सारखी आकृती आपल्याला तिथे तंतोतंत जुळणारे थोडक्यात त्याला म्हटलं जातं. हुबेहूब जी आकृती पहिली दिलेली आहे त्याच्याशी हुबेहूब आकृती पर्यायापैकी शोधून लिहायचं. मग त्यासाठी काय करायचं? जी प्रश्न आकृती आपल्याला दिलेली आहे त्याचं निरीक्षण अगदी केअरफुली करायचं. मग त्यात आलेली चिन्ह पाहिजे, आकृत्या पाहिजे, त्याचं निरीक्षण, त्याच्या आतमध्ये भागावर काही चिन्ह आहे, आकृतीच्या बाहेर काही आहे का, आणि सर्व पद्धती सर्व निरीक्षण करून अचूक आपल्याला. आता बघा इथे प्रश्न आकृती आहे चौकोन मध्यभागी. ह्या पद्धतीने एक अचूक आकृती येणार. चिन्ह बघायचे उजव्या बाजूला आहे. बघा उजव्या बाजूला वर इथेच आहे. मग नंतर अगोदर चिन्ह पाहिलं की मग बाकीच्या पद्धतीने अचूक निरीक्षण त्यांचं करायचं आहे. तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 2. आता बघा इथे बघा प्रश्न आकृती दिलेली आहे. आता ही प्रश्न आकृतीचं अचूक निरीक्षण करायचं. अगोदर चिन्ह पाहायचं. चिन्ह कुठे आलेलं आहे? उजव्या बाजूला मधला. कुठे कुठे आलेलं आहे बघा बरं. इथे आलेलं आहे आणि इथे 2 पर्याय आलेले आहे.
मग 2 पर्यायापैकी अचूक निरीक्षण करायचं कोणतं बरोबर येणार आहे ते. आता ही आकृती आहे षटकोनाची. मग इथे रेष आलेली आहे आकृतीला, आहे का इथे रेष आहे का इथे नाही. मग 2 पैकी कोणतं ऑप्शन येणार आहे, ऑप्शन नंबर 2. आता बघा ही आकृती गोल मध्ये भरीव गोल कुठे कुठे आहे सर, तिन्ही ऑप्शनला आहे. मग नंतर हे 2 वरच्या दिशेने आहे. शोधा ह्या 3 पैकी वरच्या दिशेने, फक्त इथेच आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. प्रश्न आकृती बघा, इथे त्रिकोण दिलेला आहे, आतमध्ये उलटा त्रिकोण दिलेला आहे आणि रेष डाव्या बाजूला आहे. आता ऑप्शन मध्ये सुरुवातीला बघायचं रेष डाव्या बाजूला कुठे कुठे आहे. बघा इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. उजव्या बाजूला आहे का, नाही. मग इथे तर आहे, इथे नाही. मग कोणता येणार आहे, ऑप्शन नंबर 3. पटकन सोडवता आला पाहिजे, आपल्याला परीक्षेमध्ये एवढा वेळ नसतो. आता ही प्रश्न आकृती बघा, बाण दिलेले आहेत वरच्या आणि खालच्या दिशेने, बरोबर आलेली आहे. उभे पण 2 बाण आणि 2 गोल भरीव आहेत. मग कुठे आहेत, 2 भरीव गोल फक्त येथेच आहेत. ऑप्शन नंबर 4. प्रश्न 5वा आहे पहा, त्रिकोण वरच्या बाजूला उजव्या बाजूने आहे, कुठे कुठे आहे, इथे आहे, 3 मध्ये पण आहे, 4 मध्ये पण आहे. ओके. मग आता आपण हे गोल पाहूया. रिकामा गोल कुठे कुठे आहे, इथे आहे, इथे आहे. मग भरीव त्रिकोण तर फक्त एवढ्याच आकृतीत आहे. मग कुठे कोणता येणार आहे, ऑप्शन नंबर 3. ओके, समजलं सर्वांना. तर पहा, आज आपण इयत्ता 6वी मध्ये समसंबंध हा घटक अभ्यासलेला आहे. समसंबंध मध्ये आपण शब्दसंग्रह, आकृत्या, परत संख्या आणि तंतोतंत जुळणारी आकृती कशी ओळखायची हा घटक आपण अभ्यासलेला आहे. ओके, समजले सर्वांना. तर भेटूया आपण नेक्स्ट क्लासाला. नेक्स्ट च्या वेळेस आपण रांगेतील स्थान प्रश्न हा घटक आपण अभ्यासणार आहोत. ओके.